ख्यातनाम झी टॉकीज फेमस श्री हरिभक्त पारायण महादेवजी महाराज शेंडे वेळापूर यांचे सुंदर असे सामाजिक प्रबोधनपर बहार सुरत आहे। हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे ओ हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हो हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि टाळ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। शास्त्राच्या प्रमाणात सुरुवातीला गण गायला जातो, गणपतीचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं। त्याप्रमाणे या गणरायाला वंदन करून, माझ्या ज्ञानोबरायाला वंदन करून, तुकोबरायाला वंदन करून, जन्म देणाऱ्या मातेपित्याला वंदन करून, ज्यांनी आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला छत्रपती शिवराय यांना वंदन करून, तुम्हा सर्व मायबापांना वंदन करून आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेले 8 दिवस झालं आणि आज सकाळी काल्याची सांगता झाली। कारण जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताहाची पूर्णता होत नाही। तो सप्ताह 1 दिवसाचा असो, नंतर 3 दिवसाचा असो, नंतर वर्षभराचा असो, सकाळी काल्याची कीर्तन सेवा झाली आणि सहज सर्वांच्या आग्रहास्तव गेल्या वर्षीच भारुड व्हायला पाहिजे होतं, पण गेल्या वर्षी काय तारीख मिळाली नाही, मेळ बी खाल्लं नाही। या वर्षी ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचं दर्शन मला घडलं। लोक म्हणतात सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात सोन्यासारखं असावं, आम्ही म्हणतो सोन्यासारखं नसावं, कारण सोनं फक्त गळ्यात राहतं, हातात राहतं, तिजोरीत राहतं। माणसाने असावं पण परिसासारखं असावं, ज्यांच्या ज्यांच्या संगतीमध्ये जावं, त्यांच्या त्यांच्या आयुष्याचं सोनं करावं, असे परिसा समान असणारे हे आपल्याच भागाचं वैभव वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण सतीश महाराज शेंडे आदी करून सर्व सप्ताह कमिटी महाराज मंडळी काला झाली तरी सुद्धा थांबली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। कारण काला झाला की सगळेजण म्हणतात तुम्ही आता हाला, तरी सुद्धा तुम्ही हल्ला नाही, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद। भारुडाच्या सुरुवातीला गण गायला होतो तो असा गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या, गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या, भारुडाला रंग ये बुद्या, गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या, 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 भारुडाला रंग ये, भारुडाला रंग ये बुद्या, भारुडाला रंग ये बुद्या, गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या, गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या, गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या, गणराया या 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 भारुडाला रंग ये बुद्या। ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीतला, ऐशे तिन्ही देव जेतो ने उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तुका म्हणे ऐशी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, हा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातलत माळा, तशाचा आवाज, तशाचा आवाज तररर झाला हो गणपती माझा नाचत आला, तशाचा आवाज तररर झाला हो गणपती माझा नाचत, तशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, तशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला।
अशी तुझी ही मंगलमूर्ती हो अशी तुझी ही मंगलमूर्ती दर्शन मात्रे हो वाळू आरती हो दर्शन मात्रे हो वाळू आरती लावणी ज्योती हो वाळू आरती आनंदाला आज आली भरती आनंदाला आली भरली आनंदाला आली भरली गावा सारा रंगून गेला हो माझा नाचत आला कशाचा आवाज तरार झाला हो गणपती माल नाचत कशाचा आवाज तरार झाला हे गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तरार झाला हे गणपती माझा नाचत आला मोदक लाडू संगतीला घेऊ हो मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहू हो भक्ती भावाने देवाला वाहू लावणी ज्योती ही वाळू आरती आनंदाला आज आली भरती आनंदाला आली भरती आनंदाला आली चोपन करतोय लय बोलबाला हो कशाचा आवाज तरार झाला हो गणपती माझा नाचताला 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 गण झाला गवळण आणि त्याच्यानंतर छोटीशी गवळण असते ज्या गवळणी नाक्या महाराष्ट्राला वेळ लावलं मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना 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 माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना रे तुझ्यासाठी आले काना रे तुझ्यासाठी आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना रे आले बना काना रे तुझ्यासाठी आले बना खरंच काना रे तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी केला एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवास 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 मुरली वाजवी तो काना कुंज बना मुरली वाजवी तो काना कुंज बना
तुझ्यासाठी 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 आले हे बना तुझ्यासाठी आले हे बना खरंच गाणारे आले वना गाणारे तुझ्यासाठी आले वना खरंच गाणारे तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी गवळण राधा शरण आले तुला गोविंद जनार्दनी गवळण राधा शरण आले तुला गोविंद एका जनार्दनी गवळण राधा शरण आले तुला गोविंद एका जनार्दनी गवळण राधा शरण आले तुला गोविंद मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले हे बना कानारे तुझ्यासाठी आले हे बना खरंच कानारे तुझ्यासाठी आले वना गाणारे तुझ्यासाठी आले वना खरंच गाणारे तुझ्यासाठी आले वना हा गण झाला गवळण झाली त्याच्यानंतर भारुडाला सुरुवात होते तुम्हाला माहित असेल किंवा नसेल माहित असेल किंवा नसेल मी तुमच्या भागात बऱ्याच वेळा येते भागात बऱ्याच वेळा येते मागच्याच 2-3 महिन्यामध्ये मी बिदालला आलती तिथं माझं लगीन झालतं लग्नाला कोण होतं का ह्यातलं ही म्हातारी आलती की आता कशी डोळे वटरून बघायला लागली नकट्या नाकाची मला म्हणली पोरगलय चांगला आहे पोरगलय देख नाही तोंडावर नाक आहे काय सांगायचं मावशी लग्नाच्या आधी मेलं घराला वाट कसा मुर्दा बघतोय बघा की 4-4 दिवसाला आमच्या घराला यायचो आमच्या पप्पांना म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी पोरगी मला द्या माझं म्हातारा सुद्धा मॉडेलला बाळलं खाली बघ असं का झालं माहिती का कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मी यांचं तोंडच बघितलं नाही बामणानंतर पाठ वर धरला त्याच्यामुळे तोंड दिसलं नाही पण लग्न होऊन नांदाय गेले घरी कसं होतं माहिती का आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं गेलं या म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं गेलं या म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं या म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं मला या म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं ग ह्याला म्हातारा नवऱ्याला दिलं काय सांगायचं मावशी लगीन झाल्यापासून बघती हा लगीन झाल्यापासून बघती पडकचं घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं पडकच घर मोडकचं छपर उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवीन म्हणलं ह्याच्याकडे टक्कलवर बसू का देवाला देवघर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा वर आहे ही साडी सुद्धा त्या मावशीने दिली म्हणून 4 माणसात आली नाहीतर काय सांगायचं मावशी लगीन झाल्यापासून घरात मी गाऊनवरच बसती या मुर्द्यानं कधी एक लग्नासाठी तोंडाकडे बघाय सुद्धा काय वाटत नाही रोतीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी ह्यांच्या त्रासानं व 4 वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या 2-2 गोळ्या घेते काय करायचं आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालं असेल बळका ह्यांच्या वयावनं अजून कसं कुमार दिसतात ह्यांचा ओठ पिळला तरी पू निघतो या आमच्या लग्नाकडे जवळजवळ 450 वर्ष झाली पण माझ्या गाळ्यात एक तरी फुटका म्हण खाली बघ 4 वागात हळदी कुंकाला गेलं बायकाने म्हणावं ताईसाहेब नाव घ्या की मुर्द्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही पण उगं तुमचा मान राखून नाव घेते आणि ह्यांना हित सोडचिटी देते घटस्फोट बस वरडत ना त्रास सप्त हिंड
मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका, मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका, आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका. तुम्हाला काय झालं अजून घे ना बाया, तुमचे बी जवळचे दिसतात आहेत नाही, तुमच्या कलरवरच ओळखलं म्हणलं ह्यांचीच भावकी दिसतीये. घेते बाई घेते, सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, आणि त्या स्पीकरवाल्याचं नाव घेते 4 गडी राखून. ए असू दे, तू माझा परशान मी तुझी आरची, हो दे खर्च, पुढच्या वर्षी तू सरपंच. घेते बाई घेते, झाली दीपवाळी आला गुढी पाडव्याचा सण, दीपवाळी आला गुढी पाडव्याचा सण. सतीश महाराज तुमच्यासाठी काय पण, सुरतेचे मोती गुळ धाव सोने, सुरतेचे मोती गुळ धाव सोने, या राज्यात लिहिले नाही एका जनार्दनी समरस झाले तोरसे येते नाही. म्हणून म्हणती काय नको, काय नको, नको नको काय नको, नको ग बाई, हे नवऱ्या नको ग बाई, नको ग बाई, नवरा नको ग बाई, नको ग बाई, नको बाई, नको बाई, नको नवरा नको ग बाई, मला नको ग बाई, नवरा नको ग बाई, नको ग बाई, नवरा नको ग बाई, नको ग बाई. आया बाया भरपूर जमलेत बेत का, रोज एवढेच येत होते का? नाही मग कुठं ऊसतोडा जाते काय संध्याकाळचं? असू द्या, आल्या महिला मंडळ भरपूर आले. बाया म्हणतेला बाय चांगली धंदाकडे दिसती बघा की, आपल्याच गावात आली, आपल्याच गावातला नवरा केला, जाताना त्याला बी सोडून चालली. या मावशी तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, सोन्यासारखी 17-18 पोर आहे ती, मला 17-18 पोर आहे ती. मूड गेलं लॉकडाऊन मध्ये तेवढंच काम खाली बघ. पण मावशी मी तर काही एका बुडावची सवाशी नाही काय, 18 पोरं झाली ह्याचं तोंड सुद्धा बघितलं नाही. माझं धाकटं पोरग बघायचं कुठे गेला, त्योक 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 त्योक, या 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 पिंट्या या हंबा या. आता पप्पा कुठं आहे? पप्पाला टाटा कर. पप्पा कसा खुश होतोय बघा की, आणि औलाद पप्पाच गेली. आलो लोक मग मुस्काडी दिन मग, आया बाय आलो करून काकाल बाग रडतो पर्ण तुम्ही हलवागे, गळत परशुराम पर्ण तुम्ही हलवागे, गळत परशुराम पर्ण तुम्ही हलवागे, हलवागे रडतो परशुराम पर्ण तुम्ही हलवागे. माझ्या बाळाचे करू नका हाल, त्याचे ओढू नका गोरे गोरे गाल, माझ्या ओढू नका गोरे गोरे गाल, त्याचे ओढू नका गोरे गोरे गाल. माझ्या बाळाचे करू नका हाल, त्याचे ओढू नका गोरे गोरे गाल, ओढू नका गोरे गोरे गाल, त्याचे ओढू नका गोरे गोरे गाल. त्याला मायेच्या, त्याला मायेच्या, त्याला मायेच्या पैदलाने हलवागे, गडत परशुराम पर्ण तुम्ही हलवागे, गडत परशुराम पर्ण तुम्ही हलवागे, गडत परशुराम पर्ण तुम्ही हलवागे. असा सोन्यासारखा संसार, सोन्यासारखा संसार, 17-18 पोर, आणि सगळा संसार माझा रस्त्यावर आला. मावशी पोरबाळ रस्त्यावरती आली, मी रस्त्यावरती आली, सगळा संसार रस्त्यावरती आला. त्याला कारण एकच, माझा नवरा दारू प्यायला लागला. कारण दारू पिणारा माणूस म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती, सप्ताहामध्ये या नका येऊ, सप्ताहामध्ये या नका येऊ, कीर्तन ऐका नका ऐकू. पण आयुष्यामध्ये व्यसनाधीन होऊन स्वतःबरोबर दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करू नका, दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करू नका. कारण दारू पिणारा माणूस फक्त दारूच पित नाही, काय काय पितो ऐका. आईचा आनंद, आईचा आनंद, बायकोचं सुख, आईचा आनंद, बायकोचं सुख, लेकराचं स्वप्न, आणि सर्वात महत्वाची म्हणजे वडिलांची इज्जत. एका घोटामध्ये पितो ना. वाजवायचं असेल तर दाना वाजवत जावा, ना तर तुम्हाला बी त्रास नको मला बी नको. कारण आम्हाला तर दुसरं काय पाहिजे असतं, कलाकाराला दुसरं काय पाहिजे नसतं, टाळीत पण ती दणकून वाजवली पाहिजे. कारण तुमचं ऋण आमच्यावर असतं. कसं गावो मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर ऋण,
कसं गावो मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋण आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसे मी फेडावे माझ्या कातडाचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पाया घालावा माझ्या कातडाचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पाया घालवा कसं गावो मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋण कसं गावो मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर ऋण आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसे मी फेडावे माझ्या कातडाचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पाया घालावा माझा कातडाचा जोडा शिवावा वाटे मला तुमच्या पाया त्याच्यामुळं व्यसनाधीन होऊ नका पण ते पाणी कोणतं टाका ऐका जाम पर जाम पीने से क्या फायदा जाम पर जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी तो हरिनाम का प्याला पी ले तेरी जिंदगी सुधर जाएगी पण टाकूच नका हो माझा सगळा संसार रस्त्यावर त्याला मावशी दारुड्या नवरा मिळाला हा आणि आत्महत्या करायला निघाले बाईला पर्याय राहत नाही आत्महत्या करायला निघाले आणि नाथबाबाची गाठ पडली नाथबाबाने विचारलं बाई चाललीस कुठं म्हणलं चालली आत्महत्या कराय का मी माझ्या संसाराला कंटाळले मी माझ्या संसारातल्या विकारांना कंटाळले आणि आत्महत्या करायला निघाले नाथबाबांनी सांगितलं बाई त्याच्यावरती उपाय तेवढाच आहे का मग म्हणलं सांगा तरी मी काय करू म्हणले माहेरला जाऊन बघ मी म्हणलं माहेरला जाऊन काहीच उपयोग नाही कारण ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी माझ्या बापांनी मला सांगितलं ज्या घरी दिली त्या घरी मेली यायचं मी माहेरला प्रेमाने 2 दिवस राहायचं आणि पुन्हा सासरी जायचं आता माहेर सगळ्यांना आवडतं सासर कुणालाच आवडत नाही माहेर आवडतं म्हणून राहता येत नाही आणि सासर आवडत नाही म्हणून राहिल्याशिवाय गत्यंतर नाही माहेर आणि सासर मधला फरक सांगते जिथं मन मुराद वावरता येतं त्याला माहेर म्हणतात आणि जिथं कुठल्याच पद्धतीचं बंधन नसतं त्याला माहेर असतात आणि जिथं उठल्यापासून बंधन असतात त्याला सासर असं म्हणतात हो म्हणलं काहीच उपयोग नाही नाथबाबांनी सांगितलं आता एकच काम कर तू तुळजापूरला जा तिथं जगदंबा आहे त्या जगदंबेला पहा आणि जगदंबेला पाहिल्याबरोबर तुझ्या मनामध्ये जो वाईट विचार आला तो वाईट विचार निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही मावशी तसंच केलं सरळ तुळजापूरला गेले हे आणि त्या तुळजा भवानीच्या समोर जाऊन मी पदर पसरला हात पसरला आणि माझ्या संसारातलं गारानं त्या जगदंबेच्या समोर मांडलं सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करते सासू माझी जाच करते सासू माझी जाच करते सासू माझी जाच करते लवकर निघ तिला भवानी रोडगा वाहीन तुला सत्वर भावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला सत्वर भावगे मला भवानी रोडगा वाहीन सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर भावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला सत्वर भावगे मला भवानी रोडगा वाहीन तुला पण मार्ग दावणी गेले आधी दया निधी संतते तेनेची पण ते जाऊ माझी फडफड बोलते
इच्छारूपी जाऊ, इच्छारूपी जाऊ. पटलं तर एकत्र राहू, ना तर वेगवेगळ्या जाऊ. तिचं नाव आहे जाऊ. पण नाथबाबाने म्हणून नाथबाबा म्हणतात इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी. बोध बोधली ज्ञान दिवटी उजळा महा दिवी दादुला मारून आहोती देईल अविवेक रूपी नवरा. दादुला मारून आहोती देईल मोकळी करगे मला. एका जनार्दनी अवघेची मारू दे एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला. अंतःकरणामधला काम गेला, क्रोध गेला, मद गेला, मत्सर गेला, दंभ गेला, अहंकार गेला. हे सगळे निघून गेल्यानंतर या अंतःकरणामध्ये राहतच काय देवाशिवाय. तो का म्हणे देह भरीला विठ्ठल. काम क्रोध केले घर रीते, पण हे सगळंच होण्याकरता सप्त्यात यावं लागतं. हे सगळं विकार जाण्याकरता सप्ताहामध्ये यावं लागतं. कपाळाला गंध लावा लागतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी लागते. आणि आयुष्यामध्ये एकदा, आयुष्यामध्ये कधीतरी एकदा आळंदी पंढरीची वारी करावी लागती. हातामध्ये टाळ पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला विठ्ठला वरकरी आलय भेटीला. विठ्ठला हो वरकरी आलाय विठ्ठला वरकरी आला, वरकरी आला भेटीला. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्मा. तस्मै श्री गुरवे नमः. कोणत्या फुलाने सजवू भगवंता तुझीच मूर्ती. कोणत्या स्वरात गावो भगवंता तुझीच कीर्ती. पंच प्राणाच्या लावो निज्योती. या नरदेहाच्या करुणी वाती. ओवाळी तो भगवंता तुला पंचप्राणाची आरती. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा तयाला. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. मी कला कसुरी काहीच नेने. बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दने तुमचा दास. त्याची आच पुरवावी. हे नमन माझ्या गुरुरायाला. रायाला नमन माझ्या गुरुरायाला. नमन माझ्या गुरुरायाला. रायाला नमन माझ्या गुरुरायाला. नमन माझे गुरुरायाला. रायाला नमन माझे गुरुरायाला. नमन माझे गुरुरायाला. रायाला नमन माझे गुरुरायाला.
माझ्या गुरुरायाला रायाला नमन माझ्या गुरुरायाला नमन माझ्या गुरुरायाला रायाला नमन माझ्या गुरुरायाला नमन माझे गुरु रायाला रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला रायाला नमन माझे गुरु रायाला हो नमन माझे गुरुरायाला महाराज दत्तात्रयाला तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती माझ्या जीवीचे चाकाडे कोण पुरविल माझे कोडे अनुसयाची सुता तुका मने पाव आता हे नमन माझ्या गुरुरायाला रायाला नमन माझ्या गुरुरायाला नमन माझ्या गुरुरायाला रायाला नमन माझ्या गुरुरायाला नमन माझे गुरु रायाला रायाला माझे गुरु रायाला रायाला नमन माझे गुरु रायाला वाडगे हे माय सांजाची आई वाडगे माय माद्याची आई वाडगे माय पप्याची आई वाडगे माय पिंटीची आई वाडगे माय स्पीकरवाल्याची आई वाडगे माय सरपंचाची आई वाडगे माय डिप्युटी सरपंचाची आई वाडगे वाडगे अक्का या गंगाबाई वाडगे माय या रखमाबाई वाडगे माय ए बाई तुला बुरगुंडा होईल बाई तुला ए बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग ए पिंट्या तुला ए नतवाले मावशे तुला तुला ए गोऱ्या पानपोरा तुला बुरगुंडा होईल ए बाई तुला बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग
वाडगे हे माय रखमाबाई वाड भामाबाई वाड सादाबाई वाड शांताबाई वाड या म्हटलं चाक्का काय बघून डाळशिडे मक्का मक्का अर्धे भाकर वाढ गडगड पिठलं वाढ तुला सुये देते दोरं देते पिलं देते डिस्कोचं मणी देते दुरड डाळ देते तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळला देते वाडगे हे माय अनादिसिद्ध नवलाई झाले अनादिसिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले प्रेमाचे कुंकुमी भाले लाविले सद्भक्ती भावे बोराट्या हाती धरले बुरगुंडा होल तुला बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होय बुरगुंडा होय तुला बुरगुंडा तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल तिला बी होईल तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल त्याला बी होईल बुरगुंडा हो तुला बुरगुंडा बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होय तुला बुरगुंडा होईल वाडगे हे माय वाडकी मामा वाडकी वाडकी टोपीवाल्या मामा वाडकी 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 भिकाराला काय तर वाडकी वाडकी लगीन झालं का तुझं लगीन झालं का नाही झालं करतो का माझ्या बरोबर 2025 मध्ये एक वापर आहे बघ एकाव एक फ्री सिम कार्ड मोफत इनकमिंग फ्री किती बी कॉल करला क्लिअर वाडगे हे इकडं तर नुसतं ठोकळं बसलं की वाडकी मामा वाडकी 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 कच्छाई बायावड मच्छाई बायावड वर्राई बायावड वामनाई बायावड बोधाई बायावड कलंकाई बाया वाडगे माय कच्छाई बोयो वाडगे माय बोयो वाडगे माय वामनाई बोयो वाडगे माय बोधाई बोयो वाडगे माय काई बोयो वाडगे माय राधाई बोयो वाडगे माय काई बोयो वाडगे माय रखमाई बोयो वाडगे माय वाडगे माय वाडगे माय वाडगे माय कचाई बोयो वाडगे माय वराई वयो वाडगे माय वराई वयो वाडगे माय वामनाई वयो वाडगे माय वाडगे या मामा कुत्र बांधकी भुकतय ती भुकतय बिन शिफ्टीच भुकतय कुत्र्याला आणि चमच्यालाच लय जोर आला कुठल्या बी गावाचा 4 कुत्रीन 4 चमचा आहेतच वाडगे हे आता तिकडे कवा यायचं मामा इकडे ये की दे कुणा पस्तर लावून वाडगे हे माह दररा ला 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 या 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 गिरीश महाराज त्यांनी सुद्धा 101 रुपये दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद बापूराव शेंडे आमचेच भावकी घेऊ का नाव त्यांच्याकडे एक पंढरीच्या वारीला वारकरी निघाले 16 पंढरीच्या वारीला वारकरी निघाले 16 बापू महाराजांनी पिचर दावला आंधळा मारतो डोळा वाडगे दुसऱ्याचं आणलं का तुझं बी देतो का तुझं बी काय तर दे की दिनकर गोपणे त्यांनी सुद्धा 51 रुपये दान दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद वाडगे हे सतीश शेंडे त्यांनी सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून 201 रुपये दान दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांच्याकरता सर्वांनी टाळे वाजवा वाडगे हे महा कच्चमच्चवराह नरसिंह रूपिणी भक्ता लागे स्तंभ फोडवणी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला गे या ठिकून बसलेले मामा वाडकी 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 एवढा मोठा घोडा झालास गोंधळ नाही घेतलं इकडे तुझं कपाळा गोंधळ काढते गोंधळ इटबा रखमा काढते बजरंग बली काढते उलटा टेम्पो काढते इकडे बिदाल काढते तिकडे मलवडी काढते मध्ये आंधळी काढते हा पालती ट्रक काढते उताने जीप काढते नुसती चाक फिरवत बस वाडगे ऐसा कोणी सांगितला संती जे जे कार्य केला एका जनार्दने आनंद झाला माझा कुरकुला देखो निमा आहे अनादिशत नवलाई झाली स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले प्रेमाचे कुंकुमी भाळी लाविले सद्भक्ती भावी बोराटी हाती धरली मंडळी हे भारूड आहे हे भारूड आहे आता भारूड कशाला म्हणावं भव रूढींचं दर्शन म्हणजे भारूड भव रूढींचं दर्शन म्हणजे भारूड बहारो फूल बरसावो मेरा महबूब लयच लाजायला लागलाय सुशांत माने त्यांनी सुद्धा 101 रुपये दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद वाडगे हे माय हे भारूड आहे आता भारूड कशाला म्हणावं भव रूढींचं दर्शन म्हणजे भारूड
ऐकलं तर भारूड ना. तर 84 लक्ष युनिचा भिरूड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. भावावर आरूढ होऊन जे ऐकायचं असतं त्याचं नाव आहे भारूड. आता बुरगुंडा 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 या शब्दाचा अर्थ काय? त्याचा व्यावहारिक अर्थ आहे तुला मुलगा होईल, तुला मुलगा होईल, ह्याला होईल, त्याला होईल, त्याला होईल. त्याचा व्यावहारिक अर्थ आहे तुला मुलगा होईल, पण त्याचा खरा आणि परमार्थिक अर्थ आहे तुला भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. म्हणून खच्चवच्च वराह नरसिंह रूपिणी भक्ता लागे स्तंभ फोडोणी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षी लागे वै हे भक्त पुंडलिकासारखा मुलगा व्हावा, त्याच्यावर योग्य संस्कार लावावे. आणि दुसरी गोष्ट, मुलावर योग्य संस्कार लावायला आधी बापाला पाहिजे. तर बाप बिडी ओढत असला पोरग सिगरेट ओढतं, बाप हातबटी पेत असला पोरग 90 पेत, आणि 20-22 वर्षाचं पोरग झालं की बाप म्हणतो काय नाही, पोरग डोक्यावर बसलं 2 लिटर गोड त्याला वत म्हणजे घसरून पडल. योग्य संस्कार, योग्य सवय आणि लहान पायामध्येच संस्कार हे लहान वयामध्येच लागतात. आणि ते संस्कार मिळावे म्हणूनच सप्ताह करावा लागतो आणि सप्त्यामध्येच संस्कार मिळतात. बाकीच्या आता जर तुम्ही काय दुकानात गेला, मेडिकलमध्ये गेला, 200 रुपये घेऊन द्या, 100 रुपयाचा संस्कार द्या असं म्हणता येणार नाही. तर हे संस्कार फक्त आणि फक्त या वारकरी संप्रदायामध्ये आणि आपापल्या मायबापाच्या घरीच मिळतात. एक वाक्य सांगून जातो. शर्टाचं पहिलं बटन चुकलं, अख्खा शर्ट चुकला जातो. आणि शर्टाचं पहिलं बटन व्यवस्थित आलं, अख्खा शर्ट व्यवस्थित येतो. म्हणून योग्य संस्कार. नाथबाबा सांगतात, ऐसा शकून सांगितला संती जे जे कार केला, एका जना अर्धज्ञान झाला, माझा कुरकुला देखोन महा बुरगुंडा हा होईल ग बाया बुरगुंडा. हे बुरगुंडा होईल ग बाया बुरगुंडा होईल ग. हे तुला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, मला बी होईल, या म्हाताऱ्याला होईल, या म्हाताऱ्याला होईल, या म्हातारीला होईल, म्हाताऱ्याला होईल. हे बुरगुंडा होईल ग बाया बुरगुंडा, बुरगुंडा होईल ग बाया बुरगुंडा. नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुणा, नाताच्या घराची उलटी खुणा, नाताच्या घराची उलटी खुणा, नाताच्या घराची उलटी खुणा. नाताच्या घराची उलटी खुना, पाण्याला मोठी लागली ताण, घराची उलटी खुणा, पाण्याला मोठी लागली ताण. नाताच्या घराची उलटी खुना, पाण्याला मोठी लागली ताण. नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुना, नाताच्या घराची उलटी खुणा, नाताच्या घराची उलटी खुणा, नाताच्या घराची उलटी खुणा. हात घागर बाहेर पाणी, पाण्यासी पाणी आले मिळून. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याची लागले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदारास त्याने गिळिले. हंडी कादली बात टाकिला, बकऱ्या पुढे देव कापिला.
एका जनार्दनी मार्ग हा उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा नाताच्या घराचे उलटे कुणा 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 पाण्याला मोठी लागली दान 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 नाताच्या घराचे उलटे कुणा 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 वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई में दाल 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 वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले ए बाई में दाल वेडी आता बघायाल वेडी बाई मी झाले वेडी आता बघा हे आले वेडी ओ बाई में दाल वेडी आता बघायाल वेडी बाई मी झाले वेडी आता बघा हे आले वेडी वेडी ग बाई में दाल 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 हो म्हणते की काय झालं मी काही इडे काय मग काय? कशाला म्हणतो इडे मग नाही 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 कोण म्हणते तूच म्हणला गे लाटण्या याड लागले म्हणून इडी झाली या. कोणाचं तुला काय करायचं आहे तुला काय करायचं आहे मुर्द माळा घालून हिंडतात कुशाल लोकांचा चौकशा करतात 8-8 दिवस आज म्हणते कुणाचं कवा कधी कुठं कुणा संग मला तेच याड लागले त्याचं कोणाचं तुझं नको त्याचं पंढरपूरचा काळा इटुबा त्यानं मला याड लावलंय नंतर मी सगळं सोडलं काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे तेच याड लागल्यावर काय शिल्लकच राहत सुटली प्रपंचाची आस देह भाणाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नोहे धडफाडी वेडी बाई में दाल वेडी ग बाई में दाल वेडी ग बाई में दाल वेडी ग बाई में दाल ए बाई में दाल वेडी आता बघायाल वेडी
बाई मी झाले वेडी आता बघा हे आले मी झाले वेडी आता बघा आले वेडी आता बघा हे आले वेडी गे वेडी गे बाई मी झाले वेडी वेडी गे बाई मी झाले वेडी काय खाल्लं का नाही कोणी घरी लोक खायला लागले की मका मका तोंडाकडे बघते ती या मेल्या रांडा ग एखाद्याचं वकून पडतेल या शी कसं खाते गे मी आपली कशी बी खाईन तुमचं का पोटात केळ कालवा काय झाले मावशी म्हणते तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरान देते का अद्दी की मग फुकाट आले वय आणि तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा हे घ्या वेडी गे बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी गे बाई मी झाले वेडी गे बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी आता बघा आले वेडी बाई मी झाले वेडी आता बघा हे आले वेडी हो बाई मी झाले वेडी आता बघा आले बाई मी झाले वेडी आता बघा हे आले वेडी वेडी गे वेडी गे अटेन्शन आमच्या पप्पानी गणपती आणला पप्पानी गणपती आणला बापाने गणपती आणला बापाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकरवाणी पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकुमुक बघतोय चांगला टुकुमुक बघतोय चांगला आमच्या बापाने गणपती आणला बापाने गणपती आणला बापाने गणपती आणला बापाने गणपती आणला अटेन्शन सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा झूठ बोले कवा काटे कस काय पाटील बरं आहे का लागला मिठी मिठी बोलायला भिलांची नागिन निघाली हाताला धरलं या बघ बघ सखे कस धनगर वाड्यात घुसला ग सुख झाले हो साजनी या काल तर चिरंदर आहे ते का झाला कर्माचा माते राहा सोडून देतला असे भ्रातारा सांडिले मी माझ्या 5 पोरा मी सद्गुरु घरची वेडी नो हे धडफाडी जाण्याची आगीची मशान हाती आली मी औशीच्या मुशाराती गजवा उड कोंबड्या उड चिमण्या उड कावडा उड इकडा उड तिकडा उड हित दिसना तिथं दिसना शोधू कुठं देखा है पहली बार साजन को आंखों में तुमसे मिलने को दिल कर विचार काय आहे तुमचा व पाहुणे विचार छोड़ दिया जाए मार दिया जाए बोल तेरे साथ क्या तुम्हाला नाहीच बसा बुमलत येड्यानो मला याड लागले बाळू महाराज त्यांनी सुद्धा 100 रुपये दान दिले त्याबद्दल त्यांना मला म्हणले बाई मला माहित आहे तू येडे आहे पण शहाण्या व्हायच्या गोळ्या खा त्यांच्याकरता एक बाळू महाराजाकरता नाव घेते एक शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस शेती केली वाया गेली म्हणून लावला ऊस ऊसानं दिला धोका आणि बाळू महाराजांनी पिक्चर दावला मुका घ्या मुका येड्या हो हेच वेळ लागाव हेच वेळ लागाव आपण आपलेपण विसरावं आपण आपलेपण विसरावं नटले तुमच्यासाठी नटले तुमच्यासाठी लाडकी लेक मी संतात लेक मी संतात लाडके लेक मी संताचे
प्रशांत महाराज त्यांनी सुद्धा 100 रुपये दान दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. वेड्या हो, हेच वेळ लागाव, आपण आपलेपण विसरावं, मितूपणाची वळवण करावी, अंतकरणामधली गलिच्छ घाण काढून या शुद्ध अंतकरणामध्ये त्या प्रभूला जागा द्यायची. त्यावेळेस आपण म्हणू शकतो, या रावजी बसा भाऊजी. नामदेव लक्ष्मण शेंडे त्यांनी सुद्धा 100 रुपये दान दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आलाला रुकवत रुकवतात होती खेसणे, आमचं महाराज बसलं संडासला, त्यांना डुकरानं दिले डुसणे. बाळू महाराज, मी बाईच अशी आहे तुम्हाला सांगते, 100ला 1 नाव, 100ला 1 नाव. किती बी नावं घ्यायला रातभर नावं घेते. त्यावेळेस आपण म्हणू शकतो, देव पहावयाशी गेलो ते देवची ओवणी टेलो. पण आपली अवस्था इगळीच झाली. काय, देव पहावयाशी गेलो, नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो. अवस्था व्हावी लागते. उड्या मारू किती, आना नाचू किती, माझ्या मनासारखं झालंय र. तू आजाद केलेलं पाखरू माझ्या जाळ्यात, तू आजाद केलं. 500 लक्ष्मण शेंडे 100ला 1 आहे, 500 कसे धावतील. डिस्काउंट. कातम्याचं नाही पान कसं रंगलं, कातम्याचं नाही पान कसं रंगलं. लक्ष्मण महाराजांनी पिक्चर जावला, तुमचं आमचं जमलं. त्यांनी बी 500 रुपये दान दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. एवढं हो, हेच वेळ लागाव, हेच वेळ लागाव. वेळ लागाव ज्ञानोबरायासारखं वेळ लागावं, गवळणीसारखं वेळ लागावं, तुकोबरायासारखं. तुकोबरायाला वेळ लागल्यावर तुकोबरायांनी म्हणायचं, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा ठावा असेल कोणा, लाग तसे पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी सांगायची. तुकोबरायांनी प्रत्येक माणसाला विचारायचं, पुसावेची ह्याची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. तुकोबरायांनी माणसाला विचारलं, पण ज्ञानोबरायांनी कवळ्याला विचारलं, ए कवळ्या सांग, तो पंढरीशू परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून येईल का? असा शकून तू सांग. आणि असा शकून तू सांगितला तर सोन्याची घुंगरं तुझ्या पायात बांधील. गवळणी, कोणी एकी भुलली नारी, सकाळी काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलं असेल, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, हरणे माझे हरले चित्त, भरला ओढलांडोनी रिता करी घट्ट, मिस पाण्याचे गोविंदाचे चट्ट. देवाची भेट व्हावी म्हणून घरामधला हंडा, घरामधली घागर, भरलेली घागर ओतून द्यायच्या, भरलेली घागर ओतून द्यायच्या, आणि मुकळी घागर कमरवर घ्यायच्या, आणि मग गवळणी म्हणायच्या. दत्तात्रय भोसले फौजी मंडळाचा अध्यक्ष, त्यांनी सुद्धा 51 रुपये दान दिले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांच्याकरता टाळी वाजवा, कारण समाजाची, देशाची, तुमची आमची सेवा करतात, तुमची आमची सेवा करतात. कारण हे सप्तच त्यांच्या जीवावर चालतात, सप्तह त्यांच्या जीवावर चालतात. 2 व्यक्तीच्या, एक शेतकरी, दुसरा पोलीस, आणि तिसरा या भारत मातेच्या सीमेवरचा जवान. रामचंद्र रामपुरे त्यांनी सुद्धा 201 रुपये, थांबा चुकीचं नाही बोलायचं, 202 रुपये दान दिलं. आणि अंकुश भोसले त्यांनी सुद्धा 100 रुपये दान दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आता मी काही एका बुडावची सवाशी नाही वयस. घागर घेऊन, भरलेली घागर ओतून द्यायची, घागर कमरावर घ्यायची, आणि मग गवळणीनं म्हणायचं, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण, घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डों, ठुमकत ठुमकत चालली गवळण, ठुमक ठुमक ठुम चालली गवळण, ठुमकत
टुमक टुमक टुम चालली गवळण वाऱ्याचा तोलान वाऱ्याचा तोलान घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाना गवळण घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाना गवळण घागर घेऊन निघाली पाना गवळण घागर घेऊन पाना गवळण काय झालं आत्माराम शेंडे त्यांनी सुद्धा 51 रुपये दान दिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. काय झालं कशाला कुठं म्हातारा हळूच मला म्हणतो ये मे मला लगीन करायला पाहिजे रेतीवाला नवरा पाहिजे. ज्ञानदेव चव्हाण त्यांनी सुद्धा 100 रुपये दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मोठा मोठा मंत्री बघून कट्टाळा तो लागला व लाटण्या नादाला आणि ही डंगर नादव खाली बघ येड्या मी काय एका बुडावची सवाशे हेच वेळ लागाव पण हेच वेळ लागाव तुम्हा आम्हाला लागलं ह्या सोंगाचं लागलं पण सोंगाचा येड न होता हा देवाकरता येड व्हा देवाकरता वेड व्हा. आणि एखादा का देवाकरता वेड झालं तर उडती हे निवृत्ती झाली जन न दिशेची तेते जगाला आरडून वरडून सांगावं लागतं कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं दर्शन होतं जे जे भेटे भूत ते ते मानेजी भगवंत अंतकरणामध्ये एवढा आनंद होतो नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आकारा आमच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. बाळूरामपुरे बिदाल आणि भीमराव भोसले त्यांनी दोघांनीही 100 रुपये दान दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद. वृत्ती हे निवृत्ती झाले कारण नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आकारा आमच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो किती किती आनंद होतो किती सांगू मी सांगू कोणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला खेळू चला रंग उधळू चला खेळू चला रंग उधळू चला लाग काना आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला. संजय काळे आर्मीमध्ये आहेत त्यांच्याकरता टाळे वाजवा कारण त्यांच्या जीवा सप्ताह अखंड कारण त्यांची बी कधीतरी आठवण आपण सुद्धा काढली पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपला देह या देशाला अर्पण केला. हे मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा ए शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए जो लौट के घर ना आए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो याद में भर लो पानी जो शहीद हुए उनके जरा
भवानी. याच्यानंतर बालकीर्तनकार श्री हरिभक्तीपर्यंत माझी कन्या कार्तिकीताई शेंडे. कार्तिकीताई शेंडे येत नव्हती पण म्हणलं चल बाई हाय जवळ. फार कंटाळली होती पण म्हणलं चल 2 मिनिटं तुम्हाला तीही बोलल. तिच्याकरता एकदा सर्वांनी टाळी वाजवा फक्त. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट. भक्त पुंडलिके होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. आई बाबाची केली सेवा झाले पाप झाले नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्री हरी. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्री हरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. दनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. म्हणून आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर बाप्पाच्या नावानं किंवा आईच्या नावानं मोठं श्राद्ध घालण्यापेक्षा जिवंतपणी त्यांना चांगलं सांभाळा. पण आजकालची तरुण पिढी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही. ही शोकांतिका आहे हो. त्यांना एक विनंती आहे कमीत कमी त्यांचा शेवट तरी आपल्या घरामध्ये होऊ द्या, वृद्धाश्रमामध्ये नाही. अरे जन्मदाते तुझे माता पिता आणि येडेवानी मारतोस त्यांना लाता. आयुष्य गेलं त्यांचं शिळ खाता खाता. कधी जाग्यावर येणार तुझा माथा. मग वाच तुकोबाचा गाथा म्हणजे जाग्यावर येईल तुझा माथा. मग नाही मारणार तो आई वडिलांना लाथा. बाहेर मारतोस मोठे मोठे बाता आणि घरात मारतोस आई वडिलांना लाथा. मग कशाला आळंदीन पंढरीला जाता. पहिली जीवनात नीती होती आता नीती राहिली नाही. पहिली लोक साधी होती आता लोक साधी राहिली नाही. पहिले रस्तेही साधे होते आणि लोकही साधी होती. आता रस्तेही डांबरेट झाले आणि लोकही मी कशाला म्हणू. पहिली लोक साधी होती म्हणून पहिली लोक म्हणायची साधू संत येते खरा तोची दिवाळी दसरा. पण आता तसं राहिलं नाही. आता कसं झालंय साधू संत येते घरा मागची पुढची दारं बंद करा सगळ्यांनी घरातच मारा. देश बदलला की पंतप्रधानात बदल त्याच्या स्वभावात बदलय. राज्य बदललं की मुख्यमंत्र्यात बदल त्याच्या स्वभावात बदलय. तालुका बदलला की आमदारात बदल त्याच्या स्वभावात बदलय. जिल्हा बदलला की खासदारात बदल त्याच्या स्वभावात बदलय. गाव बदललं की सरपंचात बदलला त्याच्या स्वभावात बदलय. पण जगाच्या पाठीवर कुठेही जा आई वडिलांच्या प्रेमात बदल नाही त्यांच्या स्वभावात बदल नाही. कारण या जगाच्या पाठीवर कुठेही जा भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी यासारखा मंत्र नाही. जगाच्या पाठीवर कुठेही जा आई वडिलांसारखं दैवत नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करावं. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा बायकोने नवऱ्याला सांगितलं तुम्ही एकदाचा काहीतरी बंदोबस्त करा. या घरात मी राहीन नाही तर तुमची आई. मुलापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. त्या मुलानं काय केलं असावं. तुम्ही ऐकताय ना तर नीट लक्ष देऊन ऐका. त्या मुलानं काय केलं असावं. रात्री अपरात्री आई झोपेत असताना एक भला मोठा दगड घेतला आणि तो दगड आपल्या आईच्या डोक्यावर घातला.
त्या नराधमाने आईच्या शरीराचे 3 तुकडे केले, धडापासून मुंडकं वेगळं केलं, ते एका पोत्यात भरलं आणि ते पोत नदीला टाकण्याकरिता निघालं. योगायोगाने समोरून पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी विचारले, इतक्या रात्री कुठे चाललास आणि या पोत्यात काय आहे? त्यावेळेस पोलिसांनी ते पोत खोललं तर त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू देह निघाला. पोलिसांनी त्या मुलाला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं त्या मुलाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं. एवढं मारलं, मुलगा आई आई म्हणून हाक मारू लागला. पोलीस साहेब मारत होते. मुलगा आई 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 म्हणून हाक मारत होता. ही हाक त्या आईच्या हृदयात जाऊन पोचली आणि धडा पासून वेगळा झालेल्या मुंडक्यातून आवाज आला, ओ पोलीस साहेब, तो माझा मुलगा, त्यानं मला मारलं, तुमच्या काय बापाचं गेलं. यालाच म्हणतात आई वडिलांचे प्रेम. पण खरं सांगू का, माणसं 50-50 हजाराचं कुत्र हौसनं सांभाळतात. माणसं 50-50 हजाराचं कुत्र हौसनं सांभाळतात, पण त्यांना आई वडील सांभाळायचं जीवावर येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुत्र कितीही प्रेमाने सांभाळा, ते तुम्हाला एक दिवशी चावल्याशिवाय राहणार नाही. आणि माय बापाला फेकून भाकर टाका, ते माय बाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कोई डाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती. पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन आनंदी पंढरीची पायी वारी करा. म्हणून म्हणते, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. Attention! 8 ते 10चा टाइम 11 वाजला. कुठे गेला मामी? पलीकडे गाडी लावली, गाडी खाली बसून घ्या. चला मामी, लग्नाला चला. चला लग्नाला चला. साहेब लग्नाला चला. म्हातारी कोतारी लग्नाला चला. तळकरी मालकरी लग्नाला चला. चला लग्नाला चला. पुढे घर मागे दार, तर काय पुढे घर मागे दार, 5 खणाची खोली, आत बसून मामी तुम्ही नका खाऊ पोळी. सज्जना हो, हे भारुड म्हणजे काय दादा कोंडकेचं, अमिताभ बच्चनचं आणि हेमा मालिनीचं नवं आणि माझ्या बापाचं मुळीच नाही. पण बऱ्याच जणाला वाटलं असेल मग अशी पोरग साडी घातली तेव्हा काय चिकन दिसायचं. हाऊस आल्यावर तुमच्या पुढे एवढ्या लांब न येऊन रात्रीच्या साड्या घालून नाचायची. आतापर्यंत इथं भजन असतं तर कुत्रं थांबलं नसतं, पण एवढा नकरा केला तर एवढा इकरा गोळा झाला. ऊस डोंगा परी रसन हे डोंगा, काय भोलला शिवरलिया सोंगा. सोंग ढोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. हे नातांचं भारूड आहे. नाथ महाराजांना भारूड लिहिण्याचा एवढाच अट्टहास होता, एवढाच उद्देश होता की जेणेकरून आजकालचा हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थाकडे कसा खेचला जाईल, परमार्थिक आवड कशी निर्माण होईल, योग्य दिशा कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जगेल, याच्याकरता नाथरायांनी रोग बघून औषध तयार केलं. पण आम्ही औषध न घेता बाटली बघून खुश. पण बाटलीमध्ये कोणत्या प्रकारचं औषध आहे अजून आपल्याला चव कळाली नाही. झटका मारणारा औषध आहे. आतापर्यंत सोंगा किती क्षण दिली,
आणि ही बघून आता ऑपरेशनाला उभा आहे. कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. फाउंडेशन हलवला तर टाका चुकल, टाका चुकला तर टाक्यात पू होईल, टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल, आणि ऑपरेशन फेल झालं का तुम्ही सुद्धा फेल. ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत हलण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि एवढं सांगून जर कोण गेलं, एवढं सांगून बी जर कोण गेलं, त्याच्या दारात सकाळी एवढीच गर्दी नाही. पाहुणे रावळी गोळा होतेली चार इकडे उठायचं नाही. चला मम्मी, चला मम्मी लग्नाला चला, चला 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 लग्नाला चला. नकना तिला भक्काडा भेटला, नकना तिला भक्काडा भेटला. इथं बरं मांडव तिथं बरं भावरा, लग्नाच्या हवा बँड बाजू वाजवा, लोक लोक चला चुकू असा. चला मम्मी, चला मम्मी लग्नाला चला. हो लग्नाच्या होती बघायला चला. थेट नाट करून थाट मामी नका जाऊ तोरा, आणि वरच्या गावी जाता मामी डोंगण घेते वारा. बाया म्हणत असेल ह्याचा मुर्दा उचलला बुवाचा, कुणी आणलाय ह्याला, लई छालकड दिसतोय, काय बी बोलतोय. पण लक्षात ठेवा ताई आई नो, आपल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, वाचा त्याची. जे नाथबाबांनी गाथ्यामध्ये सांगितलं ती मी माझ्या तोंडानं बडबड करतो. सज्जना हो, माझ्या बापाच्या ठिक्यातलं पोत्यातलं बाचक्यातलं काही नाही. नाथराय सांगतात भगवंतांनी एवढा अमूल्य किमतीचा नरदेह दिला, जे न मिळणार मोडेल. तुमच्या आमच्या स्वाधीन केलं हे न मिळणार मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गामध्ये बसावं लागल. येड्या फायनलची टीम आहे, नीट खेळ खेळ, परत कधी सामने भरतील सांगता येणार. शेवटची पाळी एक मनुष्य देह, आणि चुकल यावर फेरा पडेल. 84 लक्ष योनीमध्ये कोटी कोटी सामना फिरून भगवंतानी या सामन्यामध्ये तुला माणसाच्या जन्माला घातलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखं वागत नाही. अरे कुत्र्यासारखं मरावं लागल, कुत्र्यासारखं मरावं लागल. जागा हो, मी माणूस आहे याची जाणीव करून घे, आणि माणसासारखा जगण्याचा वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोटतिडकीनं सांगितलं हे कलियुगामध्ये मिळलंय, ह्याचं काहीतरी सार्थक करा. पण या देहाचं सार्थक काय करतो पोरांनो? काय? शांताबाई, 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 शांताबाई. अरे तुला का चावलं का फिटी येते? ते म्हणतं डिस्को डिस्को. ह्या डिस्कोनं जगाचा झाला फिस्को, आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं. लाज वाटती सांगायला. चांगल्या चांगल्या घरातली तरुण मुलं मुली नको तिथं नाचायला लागली, आणि जिथं नाचायलाच पाहिजे तिथं मात्र लाजू. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये भजनामध्ये आजकालचा तरुण वर्ग औषधाला भेटत नाही. अख्खा महाराष्ट्रभर आम्ही फिरतो बरं का. महाराष्ट्रामध्ये असा एकही तालुका नाही त्या तालुक्यात आम्ही गेलो नाही. पण कुठंही जावा आमच्या समोर हो का पहिल्यांदा ही चिलर. कुठं बी जाऊ द्या, सगळ्याच्या पुढे चिलर, माग मधी फटक्या नोटा, आणि माग ठोकळं. मला सांगा परमार्थाला खरी गरज कोणाची आहे? ठोकळ्याची. हे सगळं ठोकळं माग आणि फटक्या नोटा पुढं. कोणाची मोटर जळली या, कोणाचा फ्यूज उडला या, कोणाची भरायलाची ना या, कोणाची वायर तुटली या. हे काही असली आमच्या वाट्याला. घरनं हाकलून दिलं की हे सप्तेत येणार ना आम्हालाच म्हणणार बुवा उद्या कुठं सप्ताय मसनात हाय येतो का. कारण जेव्हा तरणा बांध होता तेव्हा पुढाऱ्या संग हिंडला, हडकं पुडली पुढाऱ्या संग, मऊ खायला वारकऱ्या संग. ह्या सप्त्यात जर एखादं म्हातारा आलं तर ती म्हणणार पोराशने, पोरा हो मला जरा चावायचं जमत नाही, मला जरा मऊ मऊ बघून वाडा. ह्याला बांधा माग म्हशीच्या गोट्यात, माग बसून गरम गरम बंद पाव खाईल. एखादं म्हातारा जर पोरग जर कीर्तनाला चाललं असलं तर त्या पोराशने सुद्धा म्हणणार, ए पोरा हो तुम्ही कुठं कीर्तनाला फिरतनाला चालला असला तर मला तेवढा TV चालू करून द्या. आता ह्याला TV चालू करून काय गेम खेळायचे वय?
ए नमुन्या आणि त्यात एखादी जाहिरात लागली तर म्हणणार ही कोणची रे ही कोणची ही तुझी मागची गौऱ्या मसनात गेल्या पण देवाचं नाव मुखामध्ये ना नको ते आल्याशिवाय राही नको ते आल्याशिवाय राहत नाही देवाने एवढं सुंदर आयुष्य दिले त्याचं चिंतन करण्याकरताच दिले का नाही आणि पूर्वीच्या बाया करायच्या बघा महिला मंडळ काय काय माझ्या आजीच्या वयाच्या आहेत करत होतं का नाही मावशी जात दळण दळत असताना सुद्धा आणि सासवा अशा कडक होत्या सून नवीन आली ना तर जात्यावर दळण दळावं लावायची पण गाणं म्हणल्याशिवाय जात फिरवू देत नव्हती आता आहे का जात कुठे गेलं जात न सांगता गेलं जात आता मिक्सर आला ट्र वाजलं का काम खाल्लास हिला बी त्रास नाही भाजीला बी त्रास नाही पहिल्या बायाने कारलं जरी केलं ना नाही काय टाकलं तरी सुद्धा गोड लागायचं कमी मसाला स्वयंपाक चांगला कमी मसाला स्वयंपाक चांगला आता भरपूर मसाला पण चव नाही कशाला भाकर तर आजीने केलं टम भोगायची आता भाकर नाही भोगत करणारीच फुगती या हाय का नाही मावशी कशी फुगती या टम फुगती या अरे देवाने एवढं सुंदर असं देह दिलाय ते त्याच्या चिंतना करतात दिलाय तर त्याचं कधीतरी चिंतन केलं पाहिजे मला सांगा एवढी माणसं गोळा झाली हाय का एकासारखं एक प्रत्येकाचा चेहरा वेगळा ही सगळी लेकरं आपलीच आहे ती वेगवेगळी दिसतात प्रत्येकाचा चेहरा वेगळा सगळं ही पोरं जर सगळी सारखी असती कसं कळालं असतं आपली जाहिरात कोणची ह्यातले आपलं कॅलेंडर कोणचं आहे एवढी माणसं आहे का बघा काय सावळी येते काय मध्यम सावळी काय गुर येते काय काय लय गुर येते काय काय ओळखू येत नाही ती आपलं काय आहे देवाची करणी नारळात पाणी बघा स्प्रिंग दिले ते कुठल्या कंपनीत तयार होते बॉट तुटलं पुन्हा बसवा येतं का बसवलं कंपनीचा माल पुन्हा आहे का नाही इथं सांदा बसवलाय ही सांदा न बसवता 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकला असता इथं कसं खाल्लं असतं कसं खाल्लं असतं मावशी सकाळी मिसरी कशी घासली असती असं असतं तर ट्रायल करा बसले बस पण बाया लय हुशार तव्याला दात घासला असतं तव्याला दात घासला असतं नाक दिलंय तोंडाव आणि ती खाली तोंड करून दिले ही असं नाक वर तोंड करून दिलं असतं देवानं कुठे गेलं असतं पावसाचं पाणी पाणी आडवा पाणी जरवा वृक्षारोपणला इथं 2 खडं झालं असतं आपण किती छान दिसलो असतो मावशी उलट्या नाकाचं आणि ह्या उलट्या नाकावर एखादी मोठी गारबीर पडली असती म्हणजे कसा नाकाचा चेंदा झाला असता जे दिलं ते सगळं देवाने दिलं आणि माणूस म्हणतो हे सगळं माझं आहे बरं येताना काय आणलं नाही जाताना काय घेऊन जाणार म्हणून नाथ बाबा सांगतात नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे लवरे कोणी अंतिल दासले कल प्राणा माझे माझे मनोनी माझे माझे मनोनी नाही रे नाही कुणाचे कोणी खरं सांगा मावशी आहे का कोणी कोणाचं उगा आहे तोपर्यंतच आपलं आपलं म्हणायचं आणि कोरोनात सगळं कळालं बघा गुरुजींनी पोरांना षटकोन शिकवला
गुरुजींनी पोराला षटकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, चौकोन शिकवला. कोरोनानं फक्त आपल्याला एकच कोण शिकवला, आपलं कोण. आपलं कोण. हा, तुमच्याकडे होता कोरोना? मला वाटतं मी त्याच काळात आलतो कीर्तनाला इथं. हा, कोरोनाच्याच काळात आलतो. हो, कारण मला सुद्धा झालता मावशी. सगळ्याच्या आशीर्वादानं वाचलो. माझं दात काढलं, 12 दात काढलेत. आता उघड डुप्लिकेट माल आहे. हो, पण मला झाल्या आमच्या बायकोनं शेरडाच्या गोट्यात ठेवलं. एवढ्या लांब येऊन तिला मी साडे घेऊन जायचो. राजा हिंदुस्तानी दिल दिया है, कुछ कुछ होता है, कहोना प्यार है, लागीर झालं जी, तुझ्या जीव रंगला. पण मला शेरडाच्या गोट्यात ठेवलं. मला वाटायचं काय होत असं तू, काय झालं असं तू. भाकर तर कशी द्यायची माहिती का. आणि आता मागच्या 2-4 महिन्यात 1,500 हजाराचा हप्ता आलाय. तर एवढी आगावपणा करायला लागली. मला मागच्या 2-4 दिवसात म्हणली तेवढी भांडी घासता का. म्हणलं जीवच मारीन. भांडी घासता का, भांडी घासता का. 15 वर्ष झालं म्हणलं तुझं ऐकतो या. भांडी घासता का, भांडी घासता का, भांडी घासता का. भांडी घासायला मी काय स्पीकरवाला आहे काय. हा, भांडी घासता का. आजपासून म्हटलं तुझं अजिबात ऐकणार नाही. माझ्या मनाला वाटेल तीच करणार. मी आधी धुणं धुणार आणि मग भांडी घासणार. पण ऐकावी लागते की हो बायकांचं. हाय का इथं गडी. हा, बायकोचं ना ऐकणारा किती बी मोठ्या मिशा असू द्या, गावात चौकात घरी आल्यावर. कारण बायको मिशाला काय भेट नाही. तेव्हापासून मी काढून टाकल्या. काय करता बाबा व. जर मिशाला बायको भेट नसेल तर मिशा काय चाद बुडवायचे देव. हा, मागच्या 2 दिवसात आमची बायको मला म्हणली माझ्यावर तुम्ही प्रेमच करत नाही. 4 पोरं झाल्या. हा, माझ्यावर तुम्ही प्रेमच करत नाही. लग्नाच्या आधी मला तुम्ही जानू म्हणायचा, मला पिल्लू म्हणायचा. आता तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही. मी म्हणले येडे, निवडणूक झाल्यावर कोण प्रचार करतं का. हा, होय बाबा. संसारात गंमत लय भारी आहे बघा. संसारात आता सगळेच आपण तुम्ही आम्ही करताय. संसारात गंमतच भारी आहे. लहानपणी असतं ते तरुणपणात नसतं, आणि तरुणपणात असतं ते म्हातारपणी नसतं. बाबा तुमचं वय किती हो. बाबा 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 टाळी वाजवा. बाबांकरता अजून ठेवलंय देवाने. अजून म्हणजे आपण तिथपर्यंत जगू शकत नाही असं मला म्हणायचं होतं. हो, मला सांगा बाबा 87 वयामध्ये जवळजवळ तुमचं 60-65 वर्ष झाले लगीन होऊन. मला खरं सांगा लगीन झाल्या कसं होतं. संसार कसा होता. काय म्हणत होती बायको तुमच्यासाठी. तुमच्यासाठी काय पण. आता काय म्हणते या. चांगली चांगली गेली, चांगली चांगली गेली. ह्याच्या इकीच देवाचं दार कुठं लागलं या. मी म्हणत नाही हो. नाथ बाबा सांगतात बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, अन्नाशीले घर तुमकुणे. जगाचा नियम आहे ना. जगाचा नियम आहे म्हणून संसार आहे. संसार केला पाहिजे, पैसा भरपूर कमावला पाहिजे. जीवनात अर्थाला अतिशय किंमत आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जीवनात पैसा पाहिजे, पण पैशाबरोबर माणुसकी, प्रेम, हे सगळ्याच गोष्टी पाहिजे. एक वाक्य सांगू तुम्हाला. जीवनात अर्थाला किंमत आहे. ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याच्या जीवनात अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याच्या जीवनात अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनातच अर्थ नाही. हा, तर मावशी 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 ठीक आहे बघा माझ्याकडे. बसा खाली, बसा बसा. उठायचं नाही 5 मिनिटं. आता 10 मिनिटं राहिली ते. आता उगाच एवढं. आम्ही तर रोज फिरतो बरं का. एवढं फिरतोय. आता उद्या मला कार्यक्रम नाशिकला आहे. शेवटला माझा नंबर लागलाय. असं ते चला. हो, जाता जाता 1-2 गोष्टी सांगतो. सगळ्या पोराशनी सांगतो. आणि माझ्या काय काय बहिणी बसलेल्या आहेत समोर. काय काय माझ्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांना सांगतो जाता जाता. आईवडिलांची मान समाजामध्ये खाली घालावं लागलं असं कधी वागू. असं कधीच वागू नका. कारण बापाने तुमच्यावर प्रेम केले. बापाने तुमच्यावरती प्रेम केले. आणि दुसरी गोष्ट, फार काळ चांगला आलाय पुरीच्या बाबतीत. फार काळ चांगला आलाय. फक्त संधीचं सोनं करून घ्या. भंगार व्हायला वेळ लागत नाही. संधीचं सोनं करून घ्या. आणि पोरांना विनंती, मिळेल त्या गाडीत बसा. स्कॉर्पिओची वाट बघचाल, टमटम निघून जाईल.
काय पोरांची वय झाली आता तुमच्यातले मला काय माहित नाहीत बरं का. आमच्या गावात सांगतो 25 ते 40 मधली जी पोरं आहे ती का नाही, सगळी पोरं जर एका ठिकाणी केली 8 आयुष्याला भरती आला, एवढी पोरं आमच्या गावात आहेत. एका पोरांतर मला बायोडाटा पडला, महाराज रोज फिरता तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, एखादी पोरगी तरी बघा की कुणाची बी असू द्या, सेकंड माल सुद्धा चालतोय. हा बघा म्हणला काय, मी म्हणलं तुझं वय किती आहे, म्हणला 41 आहे. येड्या म्हणलं थोड्यासाठी करू नको, तू आता थोड्यासाठी करूच नको. एक जणांतर गाणंच लिहिले बघ आमच्यात, हिंडलो मी दारोदारी लग्न जमत नाही, एकट्यान राहून आता मनही रमत नाही, आई बाप वैतागले गणा गोत्र सारे, शेजारी न म्हणते आम्हाला, वळू सोडला 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 वळू सोडला देवाला, वळू सोडला कोटवर धरू आता धीर, मागार आतार नाही, जावोनी मामाच्या गावाला, मामाच धराव पायी, आता तरी मामा माझ्या मामा वाणी वागर, बहिणीसाठी एकदा तिच्या तोंडाकडे बगर, देऊन टाक पोरगी होऊन जाऊ दे लगीन, साकड मी घालतो तुला, वळू सोडला 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 वळू सोडला देवाला, वळू वळू. संधीचं सोनं चांगलं राहा होईल, चांगलं राहिला तर होईल, नाही तर 2-2 पुढ्या गुटक्याच्या तोंडात टाकल्या, काय काय पट्टी असाय तर 2-2 पुढे तोंडात टाकून म्हणतात शिवाजी महाराज की. आता शिवाजी महाराजांनी काय गुटकं खाऊन स्वराज्याची स्थापना केली, होरे ना आलाय का. हा कुठं शिवाजी महाराज, कुठं गु खावतो आण तुझं हाय का लायकी त्यांचं नाव घ्यायची. नको त्या गोष्टीवर आयुष्य बर्बाद करू नका. आणि पोरींना सांगतो बापाची मान समाजामध्ये खाली घालावं लागल असं वागू नका, म्हणजे पळून जाऊ नका, पळून जाऊ नका. ज्या बापांना 18-20 वर्ष सांभाळे ना, हा कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या लेकराचं वाईट व्हावं, प्रत्येक बापाला वाटतं चांगलं व्हावं. पण 2 दिवस ज्याच्यावर प्रेम केलं, एकानं प्रेम केलं त्याच्याबरोबर जातोय. प्रेम करणं वेगळं असतं आणि संसार करणं वेगळं असते, संसार करणं वेगळं असते. आणि जेव्हापासून सैराट आला, लई सैराट होऊन गेली, पण त्याचा शेवट सैराटचा कोणी बघितला, त्यांचा शेवट कसा झाला. मग आता तुमचा शेवट कसा होईल, भंगार विकायची पाळी येईल आयुष्यामध्ये. कारण बापाला वाटतं रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, उडून गेली. चायना 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं. तीच आई आपली लेख नांदायला जाताना म्हणते, ती माझी आई रडती पदराला धरून, ती माझी आई रडती पदराला धरून, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आयुष्यामध्ये कधीच न रडलेला बाप तुम्ही नांदायला जाताना रडतो. एखाद्याचा पोरगा मरू द्या, बाप रडत नाही, पण मुलगी नांदायला जाताना रडत नाही असा बाप नाही. आणि जो रडत नाही तो बाप नाही. तो माझा बाप रडतो मंडप धरून,
माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून तो माझा दाद्या रडतो गळात पडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून कारण जगाचा नियम आहे तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत 21 कुळीचा उद्धार करते वडिलाच्या आणि 21 कुळीचा उद्धार करते सासरचा कारण जगाचा नियम आहे ज्याची होती त्याने सोडली आम्ही लावलेली माया वायाला गेली लावलेली माया वायाला गेली चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले म्हणून चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा समोरच्याला चांगलं समजा बस आयुष्यामध्ये फक्त 2 मिनिटं घेतो जीवन चांगलं आहे चांगलं जगा जगता आलं जगा नाही जगता आलं नका जगू जे चांगलं जगतोय त्याला अडवू नका दानधर्म करा सत्कार्य करा जिथं धार्मिक कार्यक्रम चालला असेल 10-5 रुपये द्या तुम्हाला देता आलं द्या नाही देता आलं नका देऊ एखादा देत असेल त्याला अडवू नका एखाद्याचं घर पेटलं असेल पेटू द्या तुम्हाला इजवायचं असेल तर इजवा नाही इजवलं घराला फरक पडत नाही पण त्याच्यावर राखील होतू नका आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आचरणात आणा आयुष्य सुंदर आहे आणि संसारामध्ये आनंदी राहा येणार आहे जाणार आहे आज आहे उद्या नाही उद्या जे असेल ते आज नसेल फक्त आनंदित राहा ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान वारकरी संप्रदायाच्या वतीने एक शेवटचं 2 मिनिटाचं भारुड या ठिकाणी साजरं करतो शेवटला एक मागणं मागायचं असतं ते जगदंबेला म्हणून आईचा जोगवा असतो सगळ्यांनी जोगवा वाढायचा मावशी सगळ्यांनी जोगवा वाढायचा आतापर्यंत तुम्हाला मी काय मागितलं नाही तुम्ही मला काय दिलं नाही बाया म्हणते बाया पैसेच मागायला लागलाय मावशी तसं काय नाही कोणाच्या गळ्यात तोळ्याचं 2 तोळ्याचं 5 तोळे सगळ्यांनी जोगवा वाढायचा जबरदस्ती तुमच्यावर नाही असेल तर वाडा असला तर वाडा नसला तर शेजारने कुठे घेऊन वाडा पण जोगवा वाडा पुरुष मंडळी तुम्ही बी बंदच नाही आनंद निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली महिषासुर मर्दनाला गुणी महिषासुर मर्दनाला त्रिविध तापाची करावया झाड त्रिविध तापाचे करावया झाड भक्ताला की तू पावशी निर्वाणी हे आईचा दोगवा मागीन आईचा दोगवा मागीन अंबाबाई लाड लाड अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग धरीलास राग काग धरीलास राग काग धरीलास काग धरेला काग धरेला तुराग धरेला तुराग काग धरेला अंबा कल्लोळाचं पाणी ग अंबा पाणी कशानं लाल लाल ग लाल लाल कशाने लाल लाल ग लाल लाल पाणी कशाने लाल लाल ग लाल लाल कुणी पाया खांदियला खांदियला कुण्या गौंडने बांधिला कुण्या गौंड्यानं बांधिला कुण्या गौंड्यानं बांधिला मोत्याची नाकामध्ये ग अंबा सवारी भवन चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवन चौकामध्ये ग चौकामध्ये सवारी भवन चौकामध्ये ग चौकामध्ये आई राजा उदे उदे आई भक्ताचं कल्याण कर 5चं 25 होते आई भक्ताचं कल्याण कर 5चं 25 होते ह्यांना सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे पूर्ण बोधाची भरी न पडली आशा तृष्णेच्या पाडी न दरडी मनोविकार करी न कुरवंडी हात भद्रसाची भरी न दुर्डी आई राजा उदे उदे लकाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला जीव लागला या
जीव लागला या माझा झरणीला, 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 जीव लागला या माझा झरणीला. सोडून गेले का ग मला वनाला, तळमळ जीवाची या सांगू कोणाला, तळमळ जीवाची या सांगू कोणाला, तळमळ जीवाची या सोडून गेले का ग मला वनाला, तळमळ जीवाची या सांगू कोणाला, तळमळ जीवाची या सांगू कोणाला, तळमळ जीवाची या सांगू कोणाला. या मला सरसनला या मला जागा मिळो चरणाला, सरसनला या मला जागा शिळो चरणाला, जीव लागला या, जीव लागला या, जीव लागला या माझ्या झरणीला, जीव लागला या माझ्या झरणीला, जीव लागला या माझ्या झरणीला, जीव लागला या माझ्या झरणीला. आई साजो मागून ठेविला, जाऊन नवस मारवाडी फेला, एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जिंदा रहिले के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आते नहीं, उष्ण और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो आंखों में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हम जिएंगे मरेंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया जान भी दे, वतन तेरे लिए, दिल दिया जान भी दे, वतन तेरे लिए. धर्मा तो मेरा अभिमान हो, वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है, मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे, वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे, वतन तेरे लिए. भारत माता जवान जय किसान, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, महादेव. पुन्हा एकदा सांगतो, आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हा महालक्ष्मी सनई पार्टी आंधळी, सर्वच कलाकार आले, आमच्यावरती नितांत प्रेम करतात. हो, सर्वच कलाकार या ठिकाणी आले. माझ्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्याच वतीनं त्यांच्याकरता सर्वांनी टाळी वाजवा.
अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्याच्यामध्ये छोटीशी भारुडाची सेवा, सकाळी काल्याचं कीर्तन झालं, आत्ता भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असा पार पडला. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल आई वडिलांचं अंतकरण समजा आणि झालेली सेवा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो.